हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे LIV59 टॅबलेट विषयी माहिती। या टॅबलेट विषयी पूर्ण डिटेलमध्ये मी माहिती तुम्हाला सांगणार आहे। तसेच याचे यूज, साइड इफेक्ट, प्राइस आणि डिटेल इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर ही एक हिमालया कंपनीची LIV59 टॅबलेट आहे। ही टॅबलेट खास करून लिव्हरसाठी वापरली जाते। तसेच भूक वाढीसाठी, वजन वाढीसाठी या टॅबलेटचा वापर केला जातो। लिव्हरला आलेली सूज कमी करण्यासाठी ही टॅबलेट वापरली जाते। असेल लिव्हरशी रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम असेल तेव्हा ही टॅबलेट तुम्ही खाऊ शकता। तसेच ही टॅबलेट जेव्हा पोटामध्ये गॅस होतो, ॲसिडिटी होते, अपचन होते, भूक लागत नाही आणि खाल्लेलं पचत नाही, गॅस होतो, छातीमध्ये कफ होतो, या सगळ्या कारणांसाठी ही टॅबलेट खाल्ली जाते। तर ही टॅबलेट खाल्ल्यामुळे आपल्याला कोणतेही साइड इफेक्ट होत नाही। ही टॅबलेट अडल्टमध्ये सकाळ संध्याकाळ तुम्ही 2 टाइम खाऊ शकता। मेल फिमेल दोन्हीही ही टॅबलेट खाऊ शकतात। जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल आणि अल्कोहोल घेऊन तुमचं लिव्हर डॅमेज झाले, तुमच्या छातीमध्ये दुखत असेल, तुम्हाला वाटत असेल लिव्हर डॅमेज झाले, तर अशा वेळी तुम्ही ही टॅबलेट खाऊ शकता। पण ही टॅबलेट खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला जे लिव्हरला प्रॉब्लेम झालेले आहेत ते बरे होतीलच असं अजिबात नाही आहे। ही तुम्हाला थोड्या काळापुरता एक आराम देऊ शकते, पण तुम्ही जर तुमचं स्मोकिंग, अल्कोहोल हे कंटिन्यू ठेवलं असेल तर ही टॅबलेट तुम्हाला आराम देणार नाही। कारण कोणतीही टॅबलेट असू द्या, ही आपल्या शरीरावर फक्त फार तर 1 वर्ष आपल्या शरीरावर इफेक्ट करते। जर तुम्ही रेग्युलर ही टॅबलेट खाल्ली तर याचा कोणताही परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाहीये। आता ज्यांना ही टॅबलेट भूक वाढीसाठी खायची असते, अशा व्यक्तींनी ही टॅबलेट जेवणाच्या अर्धा तास आधी खायची। एक टॅबलेट तुम्ही सकाळ संध्याकाळ ही टॅबलेट खायची। आणि ज्या लोकांना स्मोकिंगमुळे किंवा अल्कोहोलमुळे लिव्हरला प्रॉब्लेम झाले आहेत, कोणतेही इन्फेक्शन लिव्हरला झालेलं आहे, अशा लोकांनी ही टॅबलेट जेवण झाल्यानंतर खायची, सकाळ संध्याकाळ खायची। आता ही टॅबलेट जी आहे ही हिमालयाची LIV59 कंपनीची ही एक टॅबलेट आहे। ह्याच्यामध्ये अजून एक प्रकारची टॅबलेट येते, LIV59 DS या नावाने ही टॅबलेट येते। आता दोघांमध्ये फरक काय आहे, तर ही जी टॅबलेट आहे ह्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत ते प्लेन कंटेंट आहे। DS नावाने जी टॅबलेट येते ती DS म्हणजे काय, तर डबल स्ट्रेंथ, त्याच्यामध्ये हेच कंटेंट आहे। फक्त फरक एवढा आहे की तो डोस डबल स्ट्रेंथनी त्याच्यामध्ये तो डोस ऍड केलेला आहे। जर तुम्हाला कोणते प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। मी फार्मसिस्ट शुभांगी पुढच्या वेळी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील। तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओंवर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून तेही सांगा। आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे अजून लोकांना या टॅबलेट विषयी माहिती मिळेल। थँक्यू।